नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुरुवारी मोठी कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस वर्ग 3 मनोज बाळू गायकवाड वय वर्ष 37 यांना 90,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलाय। ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पेठ येथील आमदार शहा राव हॉटेल समोरील दुकानाजवळ सापळा रचून करण्यात आली। प्रेस नोटनुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं तक्रारदाराकडे एकूण 1 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती। तडजोडीनंतर 90,000 रुपये स्वीकारण्याचं निश्चित झालं। त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला आणि आरोपीला प्रत्यक्ष लाच स्वीकारताना पकडलं। तक्रारदार हे चिकन विक्रीचा व्यवसाय करत असून गुजरात राज्यातील सुतारपाडा परिसरातून व्यवसायासाठी कोंबड्यांची वाहतूक करत होते। या वाहतुकीदरम्यान त्यांच्या वाहनाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर क्रमांक 63/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार पोलीस वर्ग 3 चे मनोज गायकवाड यांनी त्याला बोलावून तू बेकायदेशीर वाहतूक करतोस, तुझ्या गाड्या सोडायच्या असतील आणि गुन्हा दाखल करायचा नसेल तसंच पुढे त्रास होऊ नये तर पैसे द्यावे लागतील, तसंच तुझ्या घरच्यांचे पेठ तालुक्यात चांगलं नाव आहे, त्यामुळे गुन्हा दाखल झाला तर बदनामी होईल असं सांगून त्यांच्यावर दबाव आणल्याचा सुद्धा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी अधिकाऱ्याने 1 लाख रुपयांची मागणी केल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तडजोड होऊन 90,000 रुपये देण्याचं ठरलं। 10 जुलै 2026 रोजी नाशिक एसीबीच्या पथकानं पेठ येथील आमदार शहा राव हॉटेल समोरील दुकानाजवळ सापळा रचला आणि यावेळी पोलीस वर्ग 3 चे मनोज गायकवाड यांनी तक्रारदाराकडून 90,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं। या प्रकरणी मुहसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसीबीनं नागरिकांना आवाहन केलंय की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्रासाठी नाशिक।